Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. भारत माता की जय. भारत माता की जय. प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा मी दो सात राष्ट्रगीत सुरू कर. हाथ नीचे साथ ध्वजगीत शुरू करेंगे. शुरू कर. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला शान नहीं सकी जाने चाहे जान विश्व विजय करके अब होवे प्रणाम. जय जय महाराष्ट्र माझा.
व्हिडिओ
भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. साजरा केला या ठिकाणी गावात माझी मी जरा नवीन आहे इथं नवीन म्हणाल पण माझ्या परीने तुम्हाला जितकं काही देता येईल तितका आटोकाट माझा प्रयत्न आहे आणि तुम्ही केला. आणि हे करत असताना अनेक समस्यांना मला उभं तोंड द्यावं लागलं. त्यात आपले मैदे भाऊ माझ्यासोबत आहेत. सर्वप्रथम या ठिकाणी मी आपलं फार ऋणी आहे की गावात मला जे काही लागेल ते आपल्याकडून पुरवण्यात येतं. जरा गोळ्या वाटल्या तर बरं होईल एवढ्या वेळात तोपर्यंत. मग आपल्याला सलमान खान फाउंडेशन यांची जी वी वुमेन ही जी संस्था आहे वुमेन विंग ह्युमन फाउंडेशन या संस्थेने इन्व्हर्टर आपल्याला दिलेला आहे आणि ते इन्व्हर्टर दिल्याबद्दल आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांचा आभार व्यक्त करायला हवेत. अध्यक्ष टाळा ठिकाणी त्यांच्या ज्या प्रतिनिधी आणि त्यांच्या ज्या शिक्षिका आहेत त्यांना शाळेच्या वतीने एक आभारपत्र आणि नारळ देऊन आपण त्यांचा सत्कार करू. आपण त्यांना विनंती केली होती की संस्थेचा कोणी जर आला आणि आमच्या या कृतज्ञता व्यक्त करण्याबद्दल जे काय आम्ही देतोय त्याचा स्वीकार केलात तर बरं होईल. त्यांचं काही कोणी येऊ शकलं नाही तरीसुद्धा त्याच्या शिक्षिका आहेत त्यांनाच आम्ही विनंती करतो अध्यक्ष की त्यांचा आपण सन्मानपत्र आणि नारळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. बरोबर ये जाना ना. जो तो आपापल्या परीने मदत करत असतो. आपण मदत ती घेत असतो. जास्तीत जास्त शाळा आपली कशी सुधारित राहील यासाठी आपण आपल्या परीने आटोकाट प्रयत्न करत असतो. आणि हे करत असताना आपल्या गावातील माजी विद्यार्थी संघातील काही मंडळींनी एकत्र येऊन शाळेसाठी 4,200 रुपयाची देणगी दिली. ज्यामुळं मला माझ्यावरती खूप मोठं टेन्शन होतं की मी दुकानाचं बिल कसं पेड करू. माझे पैसे गेलेत मला कसं काय होईल. ठीक आहे थोडेफार पैसे माझे गेले थोडेफार पैसे चांगलेच गेले आणि शाळा तर सगळ्याच गोष्टीने हे करावं लागतं. तर त्यावेळेला ते 4,200 रुपयाची जी मोलाची आपली मदत दिली त्याबद्दल मी खूप मनापासून आपला आभारी आहे. की हे केलं मोठं कार्य केलं. गावाचं असं सहकार्य पाहिजे. लई नाही थोडं तरी
जेव्हा आपण आपल्या आम्हाला खूप आनंद झाला. नामदेव शेठ फडके आणि विलास शेठ फडके यांनी त्या कार्यक्रमासाठी खर्च केला. मुलांना ट्रॉफी आणल्या, सन्मानचित्र आणले, पैसे सुद्धा दिले. पालकांनी पण पैसे सुद्धा काढले. एकेका पालकांनी या 10-10, 20-20 मुलांना अशी बक्षिसं दिली. आणि जो कार्यक्रम झाला तो पालकांनी बघितला. मग शाळेच्या वतीने आम्ही त्यांच्या हॉलमध्ये कार्यक्रम घेतला. पालकांना नाश्ता दिला, पालकांना पाणी दिला, कार्यक्रम घेतला. 2 तास कार्यक्रम चालला. खूप छान कार्यक्रम झाला. पालक ज्या वेळेला बदली झाली त्यावेळेला अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी होतं की आज सर तुम्ही आम्हाला सोडून जाता. ह्या गोष्टी आपल्याला केव्हा साध्य होतात? ज्या वेळेला त्यांच्या माता ज्या आहेत त्या दर मीटिंगला येऊन बसायच्या. सर कसा अभ्यास करायचा, तुम्ही काय घेणार आहात हे आम्हाला विचारायच्या, समजून घ्यायच्या. ठीक आहे, पुरुष माणसांना कामं असतात, बाई माणसं तर घरात असतात आणि महिन्यातून 1 मीटिंग मी लावतो. समजून तर घ्या. प्रत्येक पालक इथे या ठिकाणी मीटिंगला आला पाहिजे ही माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि हे करत असताना काही इतर गोष्टी कराव्या लागतात, त्याही करण्याच्या गरजेच्या आहेत. त्याही आपण करू अशी अपेक्षा आहे. तर खूप काही करायचं आहे, खूप काही करायचं आहेच. तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षणाची अपेक्षा आहे, मला शिक्षण देण्याची अपेक्षा आहे. पण सहकार्य हे 2 हातांनी झालं पाहिजे. जसं दिलं जातं तसं घेतलं जातं. या दोन्ही गोष्टी समान झाल्या पाहिजेत. यासाठी माझी विनंती राहील की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलात. मुलांना खाऊ कोणी दिला? ग्रामपंचायतने 1 किलो गोळ्या दिल्या. 1 पॅकेट कोणी आणला? पिवळावाला पॅकेट कोणी आणला? काय ना? जनार्दन वाघ ना, यांनी सुद्धा अर्धा किलो आपल्यासाठी चॉकलेट आणलं. त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि आपण या सगळे कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपले सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करून कार्यक्रम संपला जाहीर करतो. सगळ्यांना चॉकलेट मिळालं? चला. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे